हॅलो कमी असला तरी चालेल फक्त असू दे हॅलो थोडा कमी करा हॅलो हां ओके रूप पातालोचनी सुख झाले ओ साजणे सुख झाले ओ साजणे सुख झाले ओ साजणे रूप पातालोचनी सुख झाले ओ साजणे
हॅलो 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 पवित्र सुवळी पवित्र सुवळी पवित्र सुवळी
देवांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी पवित्र सोळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे. ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा प्रसिद्ध असलेला संतांचं वर्णन लक्षणाच्या आधारावर करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रमाच्या प्रस्तावने संदर्भात सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. सुवर्ण महोत्सवी उत्सव या वडगाव पीर नावाच्या गावामध्ये संपन्न होतोय आणि आज त्या उत्सवात सेवा करण्याचे मिळालेले हे सद्भाग्य आपल्या सगळ्या ग्रामस्थ मंडळींच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद, प्रणाम. आदरणीय माझे मित्र श्रद्धेय सोपान महाराज सानप महाराजांनीच 9-10 महिने झाले या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं. मी तेव्हाच महाराजांना नकार दिला होता. म्हटलं माझ्याही प्रवासात आजचं कीर्तन नाहीये, कारण मला जाणीव या गोष्टीची होती का सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मुंबईला सकल संतांच्या श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आयोजित करावा. जवळजवळ देशामध्ये 2200, राज्यामध्ये 2200 कर्मचारी सकाळ माध्यम समूहाचे, त्या सगळ्यांच्या वतीने तो सोहळा आयोजित होणार आणि तो या महिन्यात होणार असं चाललेलं. त्यामुळे महाराजांना म्हटलं मला अडचण येऊ शकते, पण सुदैवाने तो सोहळा काल रात्री संपन्न झाला. काल त्याची सांगता झाली आणि आज मला कार्यक्रमाला येता आलं. अडचण आली असती तर तुम्हाला विनंती आम्हाला करावीच लागली असती, कारण मुक्ताईंच्या पादुका मुंबईला विराजमान होत्या. अख्खं मेट्रो शहर जवळजवळ 5 दिवसात 2 लाख लोकांनी दर्शन घ्यावं आणि 2-2 लाख लोकांनी जेवावं. जे 10 लाख लोकांना जेव घालायचं काम त्या सकाळ माध्यम समूहाने केलं, सांग केलं. आपल्याला दररोज ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे ऐकायला मिळतात, पण मेट्रो शहरातलं जीवन असं आहे जिथे स्पर्धा जन्माला येते ते शहर मुंबई आहे. तिथं तो सोहळा असल्यामुळे आम्हाला एक वेगळा आनंद त्याचा सगळ्यांना होता. काल संपूर्ण कार्यक्रम साम मराठीला लाईव्ह होता. तुम्ही अनेक जणांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला असेल, पण आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला येतोय. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद, प्रणाम. उपस्थित संत सज्जन मायबाप, इथं कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण महाराज मंडळी, त्यामध्ये मृदंग साथीला हरिभक्त परायण श्रद्धेय लक्ष्मीकांत महाराज बोरकर, श्रद्धेय तुषार महाराज आदक, श्रद्धेय रोशन महाराज साबळे, सगळी महाराज मंडळी. गोड वादन दोघांचे आहे. उपस्थित गायनाचार्य मंडळी सगळी माझी सहोदर, हरिभक्त परायण आदरणीय विशाल महाराज, हरिभक्त परायण आदरणीय संतोष महाराज सोळंकी, हरिभक्त परायण आदरणीय सोपान महाराज कांगुने, हरिभक्त परायण श्रद्धेय पांडुरंग महाराज घारे, हार्मोनियमच्या साथीला हरिभक्त परायण श्रद्धेय नितीन महाराज सुकरे. उपस्थित भालदार, चोपदार, परिसरातून आलेले गायक वादक, परिसरातली तालुक्यातली मान्यवर कीर्तनकार महाराज मंडळी, उपस्थित गावकरी, गावातील भजनी मंडळ आणि या कार्यक्रमाला शोभायमान असलेल्या या मंडपाला अधिक शोभा ज्यांच्यामुळे आली अशा माझ्या सगळ्या माता भगिनी, माझ्या छोट्या भगिनी आणि सगळी छोटी बांधव, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा चितकला मुक्ताईच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल तसं तर प्रथम नागरिक आमच्या संपर्कात होते कालपासून, परवापासून, जे संजू पोखरकर. संजूभाऊंनी कार्यक्रमाबद्दलची माहिती फोनवरच दिली होती की महाराज खूप चांगला देखणा उत्सव आहे
आणि तुम्ही आलं पाहिजे. आमच्या सगळ्या गावकऱ्यांचा परिसराचा टास आहे. ते मला आल्या आल्या बोलले तुम्ही या भागात येत नाही, जास्त येत नाही, असं काही मुद्दाम वगैरे नाही, पण थोडंसं तुमची गाठ लवकर पडणं शक्य होत नाही. कारण मुक्ताईनगरच्या पुढं पार मध्य प्रदेशच्या 7 किलोमीटरच्या बाउंड्रीवर माझं गाव आहे. त्यात इकडे यायचं म्हटलं म्हणजे पहाटे प्रवासाला सुरुवात करावी लागते. दुसऱ्या दिवशीचं पहाटेचं कीर्तन जर असलं तर अडचणीचा भाग असतो. त्यामुळं बऱ्याचदा नकार द्यावा वाटतो. द्यायची इच्छा नसते पण द्यावा लागतो, त्याला इलाज नाही. काही आदिशक्ती मुक्ताबाई संस्थेचे कार्यक्रम आहे, आईसाहेबांच्या फळाचे उत्सव आहे, ते टाळून आपण पुढे जाऊही शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सेवेचा योग माझ्या आयुष्यात आलेला आहे. संकल्पित वेळेत ही सेवा पूर्णतेला नेण्याचा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न करूया. विठ्ठल थोडस गेन द्या. सज्जन हो, मानवी जीवनामध्ये संत जीवन आहे इतकं महत्वाचं दुसरं काही सुद्धा नाही. अभ्यासण्याजोगं, स्वीकारण्याजोगं, नमस्कार करण्याजोगं या विश्वात एकच जीवन आहे, ते म्हणजे संत जीवन. अनेक जीवनाकडे पवित्रतेच्या दृष्टिकोनातून आपण बघूही नाही, आणि बघितलं तर आपली विटंबना, आपला उत्साह, आपल्या जीवनातली जिज्ञासुवृत्ती हरवण्याची दाट शक्यता आहे. तुमचा संकल्प पूर्तीला जाणार नाही. इतर ठिकाणी जे पावित्र्य आहे ते संत जीवनाच्या पावित्र्यतेशी जोडता येत नाही. तसे या जगामध्ये पवित्रतेला सलाम करणारा आपला धर्म आहे. आपण पवित्र माणसं आहोत आणि पवित्रतेला जागून जीवन जगणारी आहोत. लघुशंकेला जाऊन आल्यानंतर हातावर पाणी घेतल्याशिवाय इथं आतलं अंतःकरण म्हणत नाही तुम्ही शुद्ध झाले. इतकी आपण आतून बाहेरून पवित्र माणसं आहे. फक्त आपण पवित्रतेचा थोडासा विसर काळाच्या ओघात पडलेली माणसं आहोत. अगदी माझ्याच आपल्या परंपरेमध्ये काही घटना पवित्र आहे, काही दिवस पवित्र आहे, काही नाद पवित्र आहे, काही क्रिया पवित्र आहे, अनेक गोष्टी पवित्र आहे. सनातन वैदिक परंपरेमध्ये तुम्ही जर बारकाईनं निहाळलं तर अनेक गोष्टी पवित्र आहेत. अहो काही पवित्र आहे. मंदिरातला घंटानाद पवित्र आहे. क्रिया पवित्र म्हटल्यावर ओवाळण्याची क्रिया पवित्र. काही क्रिया पवित्र मानल्या जातात. एखादी बाई घागर येऊन भरून येताना दिसली, पवित्र आहे. सोनं घालणं धातू पवित्र आहे. सोन्याचं नाव घेतलं, सोन्याची माला घाली होती, सोनं घेऊन आले का? धातू पवित्र आहे. जय कमलेश दादा, त्यांचे संगीत सहकारी, समाज पाहून खूप समाधान वाटलं. तुम्ही सगळे एवढी गर्दी कीर्तनाला करायला अगोदर माहिती असतात आपण हे तिकीटवर ठेवलं असतं. माता भगिनी, पुरुष मंडळी किती आले बघ. काही धातू, काही क्रिया, काही नाद पवित्र. अहो दिवसाचं पवित्रतेचं वर्णन आपल्या मी जेवढे वाक्य बोलतो ही सगळी प्रमाण आपल्याकडे उपलब्ध आहे. अनेक गोष्टी पवित्र आहेत. या पवित्रतेच्या शिखरावर गंगा माता, गोमाता या गोष्टी पवित्र सांगितल्या. काही गोष्टीची तर यादी इतकी आपल्याला विचारात पडणारी, आश्चर्य करणारी की व्यवहारामध्ये त्या अपवित्र आहे पण साधने त्या पवित्र मानल्या जातात. काही यादी आहे. उच्चिष्टम, शिवनिर्माल्यम, शवकर्पटम, वमनम, काकविष्टा समुद्भवात 5 गोष्टीचं वर्णन आहे. उष्ट फार पवित्र आहे. उष्ट पवित्र असतं. उष्ट तर कोणीच कोणाचं खाऊ नाही, खात नाही. उष्ट कसं पवित्र असेल? पण हे गोष्ट इतकं पवित्र आहे की त्याला कोणी अपवित्र करूच शकत नाही. देव सुद्धा नाही. आपण गाईचं दूध काढतो, ज्यावेळेला गाईचं दूध काढण्याकरता आपण प्रयत्न करतो त्यावेळेला एकदम बादली घेऊन म्हशीसारखं गाई खाली बसता येतं का? नाही बसता येत. मला तुम्ही म्हशीला फसवू शकता, गाईला नाही.
गाईचं दूध काढण्याकरता ज्ञानोबा असं बोलतात, वत्साचे निवरसे दुबते होय घर देशे, झाले पांडवांचे निमिसे जगदोधर. गाईचं दूध काढण्याकरता वासरू सोडलं जातं आणि ते वासरू प्यायला लागलं की मग ती पाना फोडते. तिचा पाना सुटला, ओठाला तोंडाला दूध लागलं, तो दुधाचा फेस पाहता बरोबर हुशार शेतकरी वासरू ओढून घेतो आणि गाईच्या धारा काढायला लागतो. अगोदर खरंच सांगा वडगाव पीरकर, गाईचं दूध कोणी उष्ट केलं? वासराने. आणि वासराने उष्ट केलेलं दूध आपण कशात काढलं? बादलीत. बादलीत काढलेलं वासराचं उष्ट दूध तुमच्या माझ्या लेकरा वाकरांना चालतं, तुम्हाला मला चालतं येत नवल नाही. ते उष्ट इतकं पवित्र आहे वडगावकर की जोपर्यंत देवाच्या अंगावर गाईचं दूध घालत नाही तोपर्यंत माझ्या पांडुरंगाचा अभिषेक सुद्धा होत नाही. शिवनिर्माल्यम. भगवान शंकराला दिलेली वस्तू परत देवाला देता येत नाही, पण एक वस्तू कायम द्यावी लागते. आज तुम्ही देवाला एक हार घातला, पुन्हा तोच घालणार का? किती सुंदर मंदिर आहे रामरायाचं, पांडुरंगाचं, श्री मारुतीरायाचं जुनं मंदिर आहे लाकडी. तुम्ही आज देवाला श्री पंढरीनाथाला हार घातला, तोच उद्या घालाल? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? माना बिना काय हलवा ना. तुम्ही टेन्शन घेऊन कीर्तनाला बसू नका. अगदी वेळेत तुमचा 1 मिनिट सुद्धा नको बाबा. वेळेच्या आत कीर्तन सुरू झालं म्हणजे गायक वादक मंडळींना धन्यवाद द्यावे की अगदी वेळ आहे. ते आरंभ असा चतुर्थीचा आरंभ झाला, मला उलट लेट झालं भजन चालू आहे इतक्या वेळ. याला म्हणतात समर्पक गाणारी माणसं. गाणारी खूप झाली पण कीर्तनात गाणारी थोडीच राहिली. वाजवणारी खूप झाली पण कीर्तन वाजवणारी थोडीच राहिली. समयाचं भान गायक वादकाला जे जोग महाराज शिक्षण संस्थेत शिकवल्यानंतर आपण स्वीकारावं लागतं ते इथं असलेल्या प्रत्येक माझ्या साधकाला, माझ्या बांधवांना याचा मला सार्थ मला आनंद सुखायचा. शिवनिर्माल्यम. देवाला दिलेली वस्तू परत देता येत नाही वडगावकर, पण एक वस्तू पुन्हा पुन्हा द्यावी लागते. गंगा माता या मृत्यू लोकात सगळ्या राजाच्या 60,000 पोरांच्या उद्धारा करता आली. बाईचा वेग कोण धारण करेल? देवी देवतांनी भगवान शंकराला प्रार्थना केली, हा भार तुम्हीच उचला. ते म्हटले सगळंच कठीण आलं की माझ्याकडेच कार्यक्रम, विष आलं मी. आता ही गंगा माता आली, ती आमच्या डोक्यावर बसवा. तो म्हटले तुमच्याशिवाय ते कोणाला जमणार नाही हो. आता भगवान शंकर म्हटले बर बाबा येऊ दे तिला. ती आली गंगा माता. शंकराने महादेवाने तिला आपल्या जटेत बांधून घेतलं. ती गोद मारायला लागली ना आतल्या, तिला तिच्या वेगाचा अहंकार होता. भगवान शंकर म्हटले निघ ना बाहेर, आता तुला लय वेग आहे. ती देवी देवतांना सांगते हो या बाबाला सांगा मला जरा मोकळी वाट करून द्या. ते देवी देवता म्हटले आपुली आपण करा सोडव, कोणाचाही नाद करावा आपण भगवान महादेवाचा नाद करू नये. ते म्हटले तुम्हीच प्रार्थना करा. देवी देवतांनी प्रार्थना केली, गंगा मातेनी प्रार्थना केली. भगवान शंकर म्हटले आमचा फायदा काय? म्हटले तुमचं नाव देऊ आम्ही तिला, तुम्ही जटा मोकळी करा. त्यांनी जटा मोकळी केली. गंगा मातेला जटा शंकरी असं नाव दिलं. ती वाहायला लागली, पण ती वाहताना भगवान शंकराच्या मस्तकावून पडताना तिला इतका आनंद झाला. इतक्या मोठ्या देवाचं मला दर्शन झालं. प्रभू काय देऊ तुम्हाला? मागा ना तुम्ही, पुन्हा 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 तुझा जलाभिषेक माझ्या अंगावर कर, एवढंच दे, बाकी काही देऊ नको. गंगा माता देवाच्या मस्तकावून खाली पडली, पण पुन्हा मस्तकावून मृत्यू लोकात वाहणारी, भूमीवर वाहणारी गंगा त्या भगवान महादेवाला, काशी विश्वेश्वराला, वाराणसीला त्या गंगा मातेची घागर भरून आणायची आणि देवाच्या अंगावर घालायची. जोपर्यंत गंगा मातेचं पाणी माझ्या महादेवाच्या डोक्यावर घातला जात नाही तोपर्यंत देवाचा अभिषेक होत नाही. इतकी गंगा माता पवित्र आहे. शिवनिर्माल्यम. तिसरी गोष्ट पवित्र आहे वमनम. वांती. वांती पवित्र आहे हो. व्यवहारात पवित्र म्हणून वांती कोणी पिऊ शकते हो? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे पेवर एवढी वांती शक्य आहे? ते ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही, पिणं काय? पण एक उलटी एक वांती कायम केली पाहिजे आणि ती पिणं पवित्र आहे. ती वांती मधमाशीची. मधमाशी मध गोळा करून आणते आणि पोळीत ओकते.
आणायचं ओकायचं, आणायचं ओकायचं, आणायचं ओकायचं, एकच काम तिला. पण माशीने ओकलेली, मधमाशीने ओकलेली ती वांती, तिची उलटी इतकी पवित्र आहे की ते मध जोपर्यंत पंचामृतामध्ये घालत नाही तोपर्यंत देवाचा अभिषेक होत नाही. इतकी मधमाशीची वांती पवित्र आहे. काय चौथी शवकर्पटम, प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र आहे म्हणे. प्रेताच्या अंगावरचं हो, त्याच्या इतकं पवित्र जगात काही नाही. अरे कोणी नेसल का? पण ते तुमचं माझं सोडा, देवाला नेसावं लागतं. बापरे, इतकं पवित्र हो प्रेताच्या अंगावरचं वस्त्र. त्याला कोश किड्याचं वर्णन आहे. कोश किडा काय करतो? कोश विणण्याचं काम करतो. कोश विणता 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 तो रेशमाचा धागा विणता विणता तो मरून जातो. तो ज्या वेळेला मरतो ना वडगावकर, त्यावेळेला त्याच्या अंगावर सुद्धा तो गुंथताना विणताना धागा चढलेला असतो. त्याचा प्राण गेला हे लक्षात आलं की धाग्याचा परीक्षक तो कोश बाजूला करतो, त्याचं प्रेत बाजूला करतो आणि तो धागा जवळ घेतो. त्या धाग्याचं वस्त्र बनवलं जातं, त्याला सोवळं म्हणतात. ते ब्राह्मणानं नेसल्याशिवाय देवाची पूजा करता येत नाही. आणि त्याच वस्त्राचा देवाला पितांबर नेसल्याशिवाय देवाचा अभिषेक होत नाही. इतकं प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र. शवकर्पटम, कासे, तुळशी हार, गळा, कासे, पितांबर. हा कासे पितांबर म्हणजे तो प्रेताच्या अंगावरचा. कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घननिळा सावळा बाह्यानो म्हणजे कोणता? प्रेताच्या अंगावरचं वस्त्र. पाचवी गोष्ट पवित्र सांगितली. काक विष्ठा समुद्भवात, कावळ्याची विष्ठा पवित्र आहे. अगोदरच तर कावळा पवित्र आणि त्याची विष्ठा काय पवित्र हो? त्याच्या विष्ठा इतकी पवित्र काही नाही. काय करतो तो? पिंपळाच्या बीने, ती पिंपळाची बी कावळ्याच्या पोटात जावी आणि उकडल्या जावी कावळ्याच्या पोटात. ती उकडल्या गेली, राफवल्या गेली की कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळाची बी बाहेर पडावी. ती बी जिथं पडेल तिथं पिंपळाचं झाड जन्माला येईल. कागाची या विष्ठे जन्म पिंपळाचा, पांडव कुळासी पाहता दोष. कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळाची बी पडल्याशिवाय पिंपळाचं झाडच जन्माला येत नाही. इतकी कावळ्याची विष्ठा पवित्र आहे. आता ही यादी सांगता सांगता पार लांब जाता येईल. आपल्याला 2-4 कीर्तन पवित्रतेची करावी लागतील. पण जगामध्ये सगळ्यात जास्त पवित्र काय असं जर मला कोणी विचारलं तर त्याला आपल्याकडे 2-4 प्रमाण आहे. सगळ्यात जास्त पवित्र ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्न काळी, येती पुंडलिका जवळी, करते आंघोळी वंदिती चरण, तीर्थे तया ठाया. सगळं ही तीर्थे निवृत्तीचे पायी. तुम्हाला जगातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान घडवायची अपेक्षा असेल तर श्री तुकोबरींच्या चरणाला मिठी घाला, झालं दर्शन. श्री ज्ञानोबरींच्या चरणाला मिठी घाला, झालं दर्शन. काय इकडे तिकडं मरमर करायचे आयुष्यात. सगळे तीर्थ पाहिले आणि ज्ञानोबरे पाहिले नाही, तीर्थ प्रसन्न होत नाही. जग फिरून या, ज्ञानोबरींच्या समाधीवर प्रेम नसू द्या. या जगातली तीर्थ आपल्याला आशीर्वाद देत नाही.
जगातलं सर्वोत्तम तीर्थ ती गंगा माता, ती सुद्धा ज्ञानोबा काशीला गेले तर वाट पाहत होती. तिथं गेले, गंगा माता ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेत. त्याला काय सुंदर वचन आहे. नामा म्हणे सोडा बाई, नामदेवाने हात जोडले आणि गंगा मातेला म्हणते बाई, बरोबर. ओ गंगाबाई. काय कोळी भाषा आहे नामदेवरांची. सोडा ना. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. तीर्थयात्रेला जात नव्हते हो, पण एकदा गेले ज्ञानोबाराय मुक्ताबाईच्या चरणाची ताकद कळाली. ज्ञानोबाराय नामदेवराय इतके प्रेमात पडले ज्ञानोबारांच्या की ते म्हणतात, सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जीवार. आमचा जीव आहे आमच्या ज्ञानोबाराय. तुम्ही जर धरून ठेवलं आणि ज्ञानोबाराय काशी थांबले तर या महाराष्ट्र नावाच्या प्रांताने कोणावर जीव वाळून टाकावा, कोणावर प्रेम करावं. इतके ज्ञानोबा यांचे चरण पवित्र आहे महाराज. म्हणून पवित्रतेच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानावर गंगेहोनी थोर साधू सुचिष्मंत. गंगा शुद्ध होत त्यांचे संगी. ज्ञानोबाचे पायी भेटी घाली गंगाबाई. ऐसे बोलत चालत दोघे आले गंग्यात. तिसरं चरण काय बाबा? नाही, ते चौथं आहे. सुरुवात आहे ती. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ऐसे बोलत चालत दोघे आले गंग्यात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्व. बघा बाबांनी प्रमाण आठवलं, आपल्याला चारी चरण आठवले की नाही. क्या बात. असं असतं जुन्या लोकांना. काय माणसं जिभेचे कानाचे चोजले पुरवण्या करतात कीर्तनात. त्यांना बरं वाटण्याचं कीर्तन ऐकतात. अरे हे उद्धाराचं माध्यम येड्या. तुझ्या लेकरा बाकरांना एवढं शिरलक राहिलंय आता, तेवढं जोपास. टीव्ही लावली तर तुझी आई तू टीव्ही पाहू शकत नाही मित्रा घरात. इतकं नालायक चित्र आहे त्यात. जर पुढच्या पिढीची 10 वर्षानंतर 20 वर्षानंतरची धोक्याची पातळी आज स्वप्नात येत असेल शिकलेल्या तरुणाच्या, सोशल मीडियाच्या, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या स्पर्धेतल्या तरुणाच्या, तर त्यांना आपला मोबाईल चालून बघा आणि एका बाजूला मोबाईलचं चित्र बघा आणि एका बाजूला आपला मुलगा बघा. हे आज आपण बघतोय, इतकं वाईट आहे. 20 वर्षांनी 10 वर्षांनी आपलं पोरग हे बघणार आहे. अरे आज हे बघून आपलं मानसिक संतुलन बिघडत आहे. आपला पोरगा बघेल त्यावेळेला आपल्याला बाप म्हणेल की नाही तो, आई म्हणेल की नाही तो, हा प्रश्न जर पडत असला तर कीर्तनात यावं. अन्यथा आपल्या येण्यापासून काही आडले होऊ नये अनुभवारायचे तो कोबारायचे. आम्हाला काही काही माणसं सुरुवातीला म्हणतात महाराज कसं होऊ देतात. अरे कसं होऊ द्यायचं म्हणजे काही उंगर बांधायची का पायात? तुला काही बुद्धी आहे का थोडीशी? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. ओ बोधे बाबांची चाल. सादर वर्णावी. काय चाली म्हणायची बोधे बाबा? भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय परंपरा असेल
गंगाधर पंत मवाळांचं स्वप्न आहे. अंतकाळ जवळ आला तेवढ्याला विचारत होते गंगाधर व मवाळांना, तुकोबारींच्या टाळकऱ्यांचं नाव आहे की? फक्त म्हैस हरवली म्हणून तुकोबारींच्या प्रेमात पडले. म्हैस शोधता शोधता तुकोबारी भेटली. त्यांना विचारलं, महाराज काय वाटतं तुम्हाला थकल्यावर? ते म्हटले, रात्रंदिवस माझ्या नजरेला फक्त तुकाराम महाराजांचं कीर्तनच येतंय हो, दुसरं काय मला दिसतंय, काय बघू? महाराजांच्या मागे टाळ घेऊन उभा आहे, ती भजन, त्या चाली, तो नाद, याच्या पलीकडे मला काय आठवत नाही. काय हृदय असेल, काय प्रेम असेल या विश्वात. म्हणून श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. कोणाचं चरित्र सांगावे ते? बाईचं चरित्र. माझी बायको खूप चांगली भाजी बनवते, सांगायचं का तुम्हाला? तुम्हाला तुझी बायको भाजी चांगली बनवते, पण त्याचा आम्हाला काय फायदा? तुझ्या करता. धनम चरितम, पैशाचं चरित्र सांगतात. 200 रुपयाला 2 लाख भेटतील. हिंदुस्थानात असं गाव नाही जगात रतन खत्रीचं नाव नाही. लोकांना सांगता पैशाचं चरित्र. न श्रवणीय, तुम्ही संत सांगा, तुम्ही देव सांगा. संतान इतकं पावित्र या जगात कुठं दिसत नाही. तुकोबारे म्हटले, तुमचं जीवन पवित्र व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला संतांच्या दिशेनं आपल्या जीवनाचा मोर्चा आणावा लागेल, ते पावित्र गाठावं लागेल. सोवळी. सोवळी म्हणजे काय हो? सोवळी म्हणजे परद्रव्य परनारी. या लिप्त जो सोहळा, ज्याला दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री आवडत नाही, त्यानं समजावं हे महापुरुषाचं जीवन आहे. साधूकडे पाहिलं तरी भजन करावं वाटतं. प्रेम साधू देखत राम, कबीरजी बोलले, जल देखत शुद्धता उपजे, कामिनी देखत का, शस्त्र देखत हिंसा उपजे, साधू देखत राम कबीरा, साधू देखत राम. पवित्रता आठवते, पवित्रता. वैभवलक्ष्मीची पोथी वाचणाऱ्या बाईला काय कळणार आहे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीची पवित्रता? श्रीमंत होण्याकरता ज्या महिला पोथी वाचत असतील, त्यांनी कीर्तनात आल्या ना, तुम्ही प्रार्थना आहे तुमच्या चरणावर, ठेवून द्या ती पोथी, त्याला सोडा गंगेत. लागलं तर मला लागू देत पाप. पोथी वाचून श्रीमंत होतात. अरे माफ करतील ज्ञानोबार आहे, महाराष्ट्रात जन्म घेऊन आपल्याला आपले मायबाप आहे ज्ञानोबार आहे, आणि म्हणतील पाहो ही बाई गुगलच्या जमान्यात, सोशल मीडियाच्या जमान्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहते, पोथी वाचते. पोथी वाचून श्रीमंत होऊ नका, ज्ञानेश्वरी वाचून तुमचे पोरं क्रांतिकारक बनवा, असं सुंदर केलेलं. तिथं जन्म व्हायचा वेळ आला, शिजर शिवाय जन्म होत नाही, व्हेंटिलेटर शिवाय मरण येत नाही. इतक्या दुःखाच्या कालावधीत आपण इथे लेकरू जन्माला याच्या वेळेला आईचं पोट फाटल्याशिवाय त्याचा जन्म येत नाही, होत नाही. पोराच्या मांडीवर डोकं ठेवावं, गाईची शेप हातात धरावी, विष्णू सहस्रनाम म्हणावं, हरिपाठ म्हणावा, मग मरावं. असं मरण नाहीये तुमच्या पदरी माझ्या बापानो. इतकं स्वच्छ, इतका सुंदर मृत्यू आता जगात शिल्लक राहिला नाही. कोणत्या बापाला पोराच्या मांडीवर शेपूला धरायची वेळ येते गाईचा? कोण विष्णू सहस्रनाम म्हणतं तुमच्या मरणाला? कोण स्वागत करतं तुमच्या मृत्यूचं? माझ्या बापाला विष्णूचे दूध घ्यायला यावे वाटतं आपल्या पोराला? होतो जन्म शिजर शिवाय, वाचतात 5वीला टाळ, होते सटवाईची पूजा. कसलं काय राहिलंय? तिथेही तुम्ही पोथ्या वाचायला लागले. कोण वाचेल ज्ञानेश्वरी? या वडगाव मधली लेखबाई ज्यावेळेला विद्या कराल तुम्ही, त्यावेळेला विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे तुम्हाला. तुमची शिकलेली पोरगी विद्या करायची वेळ आली, त्यावेळेला नुसती गोळाचा काळा मुखात घालून औक्षण करून डोळे पुसून पदराने तिचे डोळे पुसून तिच्या कपाळावरून डोक्यावरून हात फिरून आशीर्वाद देऊन तिला बाहेर काढू नका. मला प्रार्थना आहे माझ्या आयांनो, ज्या दिवशी तुमची लेक तुमच्या सासरी जाताना तुमच्या नजरेसमोर गाडीत बसेल, त्यावेळेला तुमच्या सासरच्या कडून, तुमच्या लेकीच्या सासरच्या कडून आलेल्या महिलांकडे तुम्ही म्हणा, ताई लगेच जाऊ नका, थोडा वेळ थांबा, मी घरात जाऊन आले. तुम्ही घरात पळत जा, कुठेही जाऊ नका, देवघरात जा. देवघरात ठेवलेला वेल्वेटच्या कापडात गुंडाळलेला विश्वमौली ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा आणि तुमच्या लेकीच्या सासरच्या महिलांकडे द्या. हात जोडून म्हणा, बाई ही गरीबाची पोरगी असेल या वडगाव मधली, ही कोरडवाहू प्रदेशातली पोरगी असेल या वडगाव मधली, पण तुमच्या घराची जी सून म्हणून नांदायला आमची पोरगी येते ना,
ही माझ्या रामरायाच्या दरबारामध्ये मारुतीरायाच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेख आहे. तुमच्या घरातून गोकुळ करेल आमची पोरगी. हा. काळजाचा तुकडा दिला हुर हुर वाटी म्हणाला लेख समजून तिला हो आपुली माया पांघर घाला. लेकीसारखं सांभाळते तुमच्या पोरी, पण ज्ञानेश्वरी वाचणारीला त्याच्याकडे आईच्या हातात ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञानेश्वरीचं पावित्र्य यावं तसं येत नाही. ते शिकावं लागेल ना. प्रचंड ब्रिलियंट पिढी नाद करू शकत नाही तुम्ही या पोरांचा. किती हुशार आहे पोरं, त्यांना सांगावं लागेल तुम्हाला पावित्र्य काय. मुलं काय करू शकतात याची कल्पना करू शकत नाही तुम्ही. मला 7 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या मुलाचं नाव स्वरूप आहे. मी एक दिवस अनुभवला आपली पोरं किती हुशार आहे आपल्यापेक्षा. एक दिवस माझ्या दादाने माझ्या पोराला एक फटका मारला. काही दिवसापूर्वीची घटना आहे. मग तो रडायला लागला. त्याने मला फोन केला. तो म्हटला मला आप्पांनी मारलं. आमच्या मोठ्या भाऊला तो आप्पा म्हणतो. म्हटलं मारू दे, मारलं तर आपण बाबांना सांगू. तो जरा शांत झाला. संध्याकाळी आमच्या दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात गेले. माझ्या राहत्या बंगल्याच्या पलीकडच्या रोडला आमचा गाई म्हशींचा गोठा आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. आमच्या दादाने वगारू सोडलं म्हशीचं, पण ते बच्च घेत नव्हती म्हैस. ती लावची म्हैस. भावाच्या लक्षात आलं बहुतेक वगारू सोडलेलं होतं दुपारी, ते काय आता दूध द्यायची नाही. त्यांनी ते बच्चू बांधून टाकलं आणि सांगितलं गाईच्या दुधावर आज भागवा, म्हैस काही दूध देणार नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे तिनं दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या दादाने त्याला एक फटका ठेवलाच. वडगावकर फटका मारता बरोबर माझा मुलगा माझ्या मोठ्या भावाला म्हणत होता, आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही. तेव्हा आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं वगैरे सुटलं नव्हतं, मला ते सोडलं होतं. काय करायचं ते, आपणही तसेच होतो ना. आमच्या कुऱ्याला एक रामदास नावाचा पोरगा छोटासा आहे, प्रचंड हुशार. आता मी थोडंसं शिक्षकी पेशात काही काळ जगलोय, त्याच्यामुळे मला ती माणसं भेटतात, सांगतात. झोपलंय एम एस पाटील सरांच्या पिरियडला मागचा पोरगा विद्यार्थी झोपला आणि तो रामदास पुढच्या बेंचवर बसलेला. गुरुजी म्हटले, अरे रामदास तो पोरगा जरा झोपला, जरा जाऊन त्याला उठव रे. तो म्हणे, झोपवला तुम्ही? उठव मी. एकदा आमच्या शेजारच्या शाळेला आग लागली, तो त्याच शाळेत शिकायला. आग लागली तर एक आठवडा तो नाचत होता. आग लागली तो म्हणे, आता 8-10 दिवस काही सुधारत नाही ना आपली शाळा, काही उघडत नाही. आठवडाभराने शाळा सुरू झाली आणि तो गेला शाळेत. रंगरंगोटी पत्रवित्र बदललेले. आणि त्याला गुरुजींनी विचारलं, रामदास अरे आजच्या पाठ्यक्रमात आपण शिकलो, पिरियड झाला, शेवटी विचारलं, सांग घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे? तो म्हणे, आपल्या शाळेला आग लागली ही घटना आहे आणि त्यातूनही तुम्ही वाचले दुर्घटना. नाद नाही करू शकत तुम्ही पोरांचा मार. प्रचंड हुशार पिढी, खूप हुशार, कल्पनेच्या बाहेर गेली पुढे. आता ही या वयात उभी आहे, आश्चर्य आहे. या वयात ज्यांनी आपलं पोरग टाळ घेऊन कीर्तनाचं उभं केलं, त्यानं पुढचे 40 वर्ष सुखी राहायचं स्वप्न आज सत्य. 40 वर्ष. या पोरांवर माझा विश्वास नाही, पण त्यांच्या गळ्यातल्या टाळावर तुमचाही विश्वास आहे आणि माझाही विश्वास आहे. गळ्यातला टाळ माणसाला कधी फसू देत नाही, आणि फसवलं तर लोक काय विश्वास ठेवतील या क्षेत्रावर. ज्ञानोबाला वेळोवेळी तारतात, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस न्यावा, नाम घेता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. 727 वर्ष झाले पण नाही त्या विठाळ नाही त्या
वस्तुसिद्धीर भवती. तुम्हाला वस्तूची सिद्धीच करायची असेल आणि या विश्वातलं सर्वोच्च पवित्र स्थानच अभ्यासायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात विश्वातलं तुम्हाला सांगतो, भूमंडळातलं तुम्हाला सांगतो, एक असा उल्लेख केला आणि पवित्रतेच्या ठिकाणाचं दिग्दर्शन केलं. कोणतंही दिग्दर्शन ऐकूया अभंगाचं पहिलं चरण. सोहळी एक तीच भूमंडळी. मी तुम्हाला सोहळी शब्दाचा अर्थ सांगितला. पवित्रतेची अख्खी यादी आपण बघितली. सर्वोच्च स्थानावर संत आहे, एक तीच भूमंडळी. या भूमंडळातलं पवित्र ठिकाण आहे ते, म्हणून अन्यत्र कुठं जाऊ नका, संतांच्या दिशेनं जा. ज्या घरात 5 वय असणारी माणसं आहेत ज्ञानेश्वरीच्या, त्या घरातलं वातावरण बघा तुम्ही. करोडो रुपये लोकांच्या घरात, पण थांबावं वाटत नाही हो. का? कारण ज्ञानेश्वरीची उपासना नाही. जिथं संतांची उपासना नसेल तिथं मन लागत नाही माणसाचं. भली सणा सारवण करू दे, पडकं घर असू दे, झोपडी असू दे, पण ज्ञानेश्वरी वाचणारं वाचक जर तिथं असेल, गाथा वाचणारं वाचक जर तिथं असेल, एक वेगळं चैतन्य असतो महाराज. ते महिलेवर आधारित आहे. पण आता महिलांनी जरा शिराव बाबा, इकडे आमची प्रार्थना आहे तुम्हाला. तुमच्या हातात तुमच्या लेकरांचं भविष्य आहे माझ्या आयांनो, म्हणून हे करा लवकरात लवकर. अरे 5 दिवसाच्या पोराला उपदेश करणाऱ्या बाईचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय कोणी प्रवाहतो आले नाही, पण ज्ञानोबारायांना आवडली ती मदालसा. 5 दिवसाच्या पोराला उपदेश करते आपण, म्हणून भानावरती आलं पाहिजे माता मौल्यांनी. त्या संतांच्या जीवनातले पावित्र्य तुमच्या माझ्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवा, आणि त्यांच्या जीवनातलं पावित्र्य जर तुम्ही तुमच्या पोरांपर्यंत पोहोचवलं, मग बघा तुमच्या तरुणाईचं जीवन, तुमच्या घरातला आनंद, तुमच्या गावातलं वातावरण. अहो जिथं 4-4 लाख लोकांचा एक आमदार नावाचा प्रतिनिधी, आमदार म्हणाला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो मुंबईला, त्यांना काय पवित्र करणार आहे? तो अभिषेक घोसाळकर नावाचा एक मराठी नगरसेवक मुंबई शहरातला, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेलं ते पोरग. अहो फेसबुक लाईव्ह करणारा धाड 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 गोळीबार करतो. काय जग कोण्या दिशेला चाललं जरा बघा. निष्ठुर झाली माणसं. इथं एकमेकाचं रक्त पाहू शकता माणसं. क्रूरपणाचा कळस गाठला आपण. सख्या बहीण भावाचे लग्न लागायला लागले. देहाची भूक भागवण्याकरता सख्या बहिणीच्या अंगाला हात लावायची दानत व्हायला लागली माणसांची. सांगत नाही ज्ञानोबाराय तुकोबाराय लोकांना, गरज नाही याची. पवित्रता सांगत नाही. अरे जिथं भेगा पडल्या कष्टकरी बापाच्या पायाला, तोंडावर सुरकोत्या पडल्या. आमच्या बापानं आमच्या आईचा कधी वाढदिवस साजरा केला नाही गड्या. कधी ब्युटी पार्लरला आमच्या आईला जाऊ दिलं नाही. कधी आमच्या आई पिकनिकला गेली असं मला आठवत नाही. अरे तुमची माझी मायबाप सोबत पाहायची झाली तर ज्ञानोबारीच्या वारीला गेली, नाही तर पंढरीच्या वारीला. आमच्या मायबापाला आम्ही रानात जायच्या पलीकडं, शेताला जायच्या पलीकडं सोबत जाताना सुद्धा पाहिलं नाही.
पण त्या इतक्या कष्टकऱ्यांचे आपण पोरं इतके नालायक निघू, आपण ज्ञानोबा तुकोबरींच्या विरोधात जीवन जगू, कधी डोळ्यानं उघड्या ज्ञानेश्वरी पाहणार नाही, कधी हरिपाठ वाचणार नाही, असं वाटलं नसेल स्वप्नात ज्ञानोबऱ्यांना या राज्यात समाधी घेतली तेव्हा. पण आपण निष्ठूर झालो, आपण क्रूर माणसं आहे महाराज. अन्नाच्या जागेवर गटागटा पाणी पिऊन ज्यांनी फुकटात ज्ञानेश्वरी दिली त्यांची ज्ञानेश्वरी वाचायची लाज वाटते आपल्याला. 16व्या वर्षात लिहिलेला तयार झालेला ग्रंथ म्हातारा झाल्यावर वाचू आपण. मी तर 60 वर्षाच्या माणसाच्या पुढच्या लोकांकरता काम सुद्धा करायची माझी तयारी. मी नाही माझा मौल्यवान वेळ खर्च करू शकत. मी का 60 ओलांडलेल्या लोकांना उपदेश करत बसू. अरे 60 वर्षाचा झाला तरी अक्कल येऊ नये ते काय वय आहे का? वयानं वाढल्यावर माणूस मोठा होतो का? इथं मारुती बाबा पोराच्या चरणावर मस्त टेकवतात आळंदीला. 5 वर्षाचं लेकरू आळंदीत आलं काय पुण्यवान असेल. वयाच्या 5व्या वर्षात ज्ञानोबारांची समाधी दिसली. इथं 60 ओलांडली ज्ञानोबारांचं स्वप्न पडत नाही. वया बियाचं काही नसतं तिकडे. तुझी काय वृत्ती आहे जगण्यातली बघ. लांब लांब येतोय तोंडात तरी राम मुखात म्हटलं नाही. मी असे काही महात्मे पाहिले. 22 जानेवारीला मी अयोध्येला गेलो होतो. मला निमंत्रण होतं अयोध्येचं. देशातली 7,000 लोक निमंत्रित होती तिथं. त्या 7,000 मी मला शोधत होतो. काय भाग्य उदयाला आले या 7,000 आपण आहे. मोठी मोठी महात्मे होते. जटा वाढलेल्या सेम सिस्टीम. अमिताभ बच्चनला जी पत्रिका होती तीच विशाल महाराज खोलेला होती. सचिन तेंडुलकरला जी खुर्ची बसायला होती तीच विशाल महाराज खोलेला होती. देवाकडं जाताना जात पात धर्म पंथ वय प्रतिष्ठा सन्मान तुल्यबळ याचं मोजमाप होत नाही. बुद्धिभेद डोक्यातून काढून टाका. इथं ज्यांनी ज्यांनी आरत्या ओढून घेतल्या त्यांना लाथा बसले तिकडं कंबरड्या. हा सेवेचा संप्रदाय महाराज. इथं कृपा संपादन करून घ्या लवकरात लवकर. मरायच्या अगोदर मुक्त व्हा आणि मग मरा. बेल्यावर मुक्ती मानणारा आपला पंथ नाही, आपला संप्रदाय सुद्धा नाही. म्हणून तरुणांची गरज आहे. मला आनंद आहे इथं तरुण मंडळी उभे कीर्तनाला मागे सुद्धा बसलेली. यावी गरज आहे त्यांची. त्यांनी संतांचं पावित्र्य ओळखावं आवश्यक आहे. कुठल्याही क्षेत्रात हुशार माणसं पाहिजे. तशी वारकरी संप्रदाय सुद्धा हुशार मुलं आली. आता तरुण पोरं शिकलेली आहे. डबल ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, बी सिव्हिल आहे, IT पार्क मध्ये काम करणारे आहेत. पण ज्ञानोबा तुकोबारांची उपासना करतात. नोकरीला आहे. कोणत्याही क्षेत्रात हुशार माणसाच्या मागे उभं राहिलं. समाजकारण असो हुशार माणसाच्या मागे उभं राहा. बेअक्कल माणूस आपला विकास करू शकत नाही. हुशार परमार्थ करायचंय अनभिज्ञ माणसाच्या पाठीमागे उभं राहून ज्ञानोबारांच्या मागे उभं राहून साधना करा. तयाची आचरावी पावले पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे लाये. काय कोणाचे मागे उभं राहायचं आपण. पवित्र सोहळी एकच आज एकच ती जागा आहे. भूमंडळी अहो महाराज तेवढंच का पवित्र आहे. तेच का पवित्र आहे तेवढं. त्याचं कारण असं आहे त्यांच्या आवडीचा विषय देव आहे. सगळ्यांच्याच आवडीचा विषय देव नाही. आपल्या आवडीचे विषय किती काही बापा बापा. कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं. वास्तविक देवाच्या आवडीचं आपण जगलो. आपल्या आवडीचं देवाला काय आहे हे दाखवलं की मग तो आपल्याला लढा लावला. पोरग कोणतं आवडतं बापाला. पोरग खेळतंय आणि बापाला सांगतंय पप्पा अरे ग्लास पाणी आणणार हो मला तहान लागली. हे पोरग आवडेल बापाले. तो म्हणाला मी तुला बाप आहे ना. तो म्हणतो हो मी तुमचा पोरग आहे आणा ना एक ग्लास पाणी. अरे पण बापाला काम सांगतो. तो म्हटलं मी नाही आणत का तुमची तंबाखू विमल गुटखा. तुम्हाला एक ग्लास पाणी आणायला अडचण काय. बाप म्हणतो थोबाड फोडीन तुझं. तुम्हाला थोबाड फोडायला येऊनच राहिले की नाही तुम्ही. मग एक ग्लास पाणी आणायला अडचण काय बाप्पा येताना. हे पोरग कधी आपल्या आवडीचं बनेल खरं. देवाच्या आवडीचं बनायचं असेल तर देवाचं ऐकावं लागेल. संतांच्या आवडीचं बनायचं असेल लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची. एक
मी त्यांचं लाडकं आहे. असं कोणी कोणाचं लाडकं होत नाही. लाडकं होण्याकरता तसं वागावं लागतं, तसं स्वच्छ निकोप आनंदी जीवन सुद्धा जगावं लागतं. आणि संतांनी सांगितलं आम्ही त्या संतांची आवडीचे लेख झाले. लाडकी लेख मी संताची, मजवर कृपा बहुतांची. आता तुम्ही जेवढी माणसं कीर्तनाला आली, 50 वर्ष आहे, तुम्ही देवाच्या आवडीचे बनण्याकरता, लाडके बनण्याकरता उत्सव करताय. तुम्हाला काही कोणी मान दिला इथं, कोणी सन्मान करताय, तुमचा दररोज सत्कार करताय. पण तुम्हाला जाणीव आहे वडगाव मधल्या प्रत्येक नागरिकाला 2-4 पावलं जर 50व्या वर्षाच्या उत्सवात माझ्या रामराजा, माझ्या मारुतीराच्या दरबारात टाकली तर संकट काळामध्ये हाच देव आमच्या दारी हजारो पावलं टाकतील. म्हणून तुमच्या आवडीचा विषय आहे. एक विषय तो सकाळांचा हरी, त्यांच्या आवडीने आपण त्याच्या आवडीचं भावन, त्याने आपल्याला आवडीचं धरावं. बस एवढे करता परमार्थ करायचा, बाकी नाही. 9 दिवस नवरात्र उपवास करणारी बाई रागानं साचपुढं ताट लोटते. वा वा लवकर उद्धार मिळतो. आता मरीमाईनेच कृपा केली तर आहे तुझ्यावर, नाही इतर देवांचं काही रिकाम पण नाही आहे. परमार्थात कष्ट लागतात. त्याची बिना कष्टाची बिना सेवेची देवाच्या आवडीचं होतो आपण. अरे पोरगा आपला ऐकतच नाही, आवडीचं होत नाही. आपलं पोरगा आपल्या आवडीचं होत नाही. तो विश्वाचा बाप आहे, विश्वाची आई आहे ती. आपल्यावर प्रेम करावं, कष्ट. इथं दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे निंदा नाही, मुझे चैन. तू कांदे लावेली जरा 2-3 दिवस. इतकी झोपशील की तुला उठवायला इंजेक्शन दिलं पडेल, जाग सुद्धा येणार नाही लवकर. कष्ट आहे ते. त्याचे कष्ट सुख देतात माणसाला. तसं भक्ती साधनेतले कष्ट देवाच्या आवडीचं बनवतात. निकालाचा दिवस कोणाकरता आनंदाचा आहे, ज्यानं अभ्यास केला, कष्ट केले त्याच्याकडे. अहो ज्या पोराला सकाळी सांगावं लागतं बाबू हिंदी आहे बरं आज, त्याच्या काय निकालाची वाट पाहतो. एका पोरानं अभ्यासच केला नाही, मोबाईल कायम जिन्यात मोबाईल. आणि त्याच्या निकालाचा दिवस आला. त्याची आई म्हणे भाऊ तुला इतका अभ्यास करणारा तर या गावात मी कोणी नाही, मी येतो तुझ्या निकाल घ्यायला सोबत. तो म्हणे आई तू कशाला येतं, मी आणतो रिझल्ट. नाही बाबा तू किती अभ्यास केला, आम्हाला तुझ्या निकाल पाहायचाच आहे आज. तुझे कष्ट तुझ्या वडिला नाही घेते, मी येते. तो म्हणे अरे तुम्ही येऊ नका. नाही आम्ही येणारच. आता तो म्हणे आपण तिकडे काय दिवे लावले आपल्यालाच माहिती आहे. आणि त्यातलं ते दोघं येतो म्हणता. तो त्याच्या मित्राकडे गेला, म्हणे जरा पुढे जाईल माझ्या निकाल पाय, मी 1-2 विषय 100% जायला आणि मला रिझल्ट सांग, नाही तर आमची इज्जत जायची तिकडे. तो म्हणे पण तुझ्या आई वडील सोबत असतील, मी सांगू कसं काय तुला. अरे म्हणे डायरेक्ट सांगायचं नाही. माझा जर एक विषय केलेला असला तर मला दूरनं जे हरी घालायचा. मला म्हणायचं रामदास जे हरी. मी समजून जाईल एक विषय गेला. समजा मी जर 2 विषय गेलेलो असलो तर जे हरी मानायचं नाही, दूरनच मला म्हणायचं रामदास रामकृष्ण आहे. मी समजून जाईल की अरे 2 गेले गड्या. पोरग हुशार, तो याचाच मित्र, तो रिझल्ट घेऊन आला तिकडून. त्याने रिझल्ट पाहिला, याच्या आई वडील आजूबाजूला मध्ये रामदास विचारतो खरं भाऊ हरी रामकृष्ण हरी, अरे बोल ना काहीतरी. तो म्हणे पुंडली. ही तयारीच्या कानाची श्रोते पाहिजे कीर्तनाला. तयार काने तुमचे 50 वर्ष झाले ना का. याच्या काय निकालाची वाट पाहतो. पण महाराज म्हटले ते पवित्र ठिकाण भेटलं की कष्टाचा आनंद काय असतो. धन्य काळ संत सुकृते थोर केली ती मजा आजी फळासी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतासी. असं संताची भेट झाली आणि एकदा ती आयुष्याची भेट झाली की हृदय एक झाले. ये हृदयचे ती हृदय गेले. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. मनुष्याला पवित्र वाटतं. का पवित्र वाटतं त्याचं कारणच आहे. तुकोबारांनी ते कारण सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
झाले कारण त्या दिवशी वाद झालेला होता आणि यांना घरापर्यंत जायचं नव्हतं संध्याकाळी बसली जे रडत होत्या जा भुकेले झाले असतील डबा घेऊन जा भागीरथींकडे डबा दिला भागीरथींना पाहिलं तुको बरे नाही बाबा द्या शांत आहेत का तुको बरे विचार शांत आहेत राग गेला का त्यांचा डबा पाठवला जेवले का नाही बाबा तुम्ही जेवायचे तुको बरे खायला लागले भागीरथी एक निरोप सांगते काय 2 महिने इथं डबा पाठवायचं बरं आता पाखर घेतले आपण राखायला असा आनंद झाला बुवा भागीरथीने ती बातमी घरी सांगितली जिजाबाईला नवऱ्यानं पाखर घेतली राखायला ती म्हणे सगळ्या सावकारकीच्या वह्या इंद्रायणी घोडवल्यावर का होईना पण नवऱ्याला शांतपण सुटली प्रपंचाकरता काही केलं पाहिजे केलं माझ्या नवऱ्यानं माझं ऐकलं भांडणाचं परिवर्तन झालं तिला वाटलं हा भांडणाचाच गुण आहे नको बरं रोज भजनाला यायची माणस हळूहळू दाणे वाढायला लागले जसे कणसामध्ये दाणे वाढले कोळगावकर तसे पाखरे वाढले पहिल्याच दिवशी तुकोबरांनी पाखर पाहिली उठून उभे राहिले तुकोबर आहे कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव इथपर्यंत श्री ज्ञानदेव इथपर्यंत जयघोष होता नंतर तो जयघोष वाढला पाखर म्हणत काय झालं या बाबाला या तुमचीच वाट पाहत होतो तुकोबर आहे इकडून या इकडून जरा भरली या आता एवढा चांगला राखणदार भेटल्यावर पाखरे एकटी येते ना ते ना सगळे नातेवाईक सोयरे धायरे आपलं सगळे बोलवले सगळे झाले वा इकडून या मागे या पुढे आपलंच आहे हा पोटभर जेव्हा तुम्हाला लागलं काळजी करू नका दुपार झाली धान्य खाता खाता दाणे खाता खाता पण तुकोबारे म्हटले चला पहिला दिवस तुम्हाला तळ दाखवतो पाण्याचा पाण्यावर घेऊन गेली जशा गायी होत्या तुकोबाऱ्यांच्या काय कोळ अंतकरण असेल माझ्या तुकोबाऱ्यांचं पाण्यावर नेलं पाखर पाणी पिताय पुन्हा माघारी आली पोंजड भरून पाणी पिलं तळ्यातलं तुकोबाऱ्याने पुन्हा संध्याकाळपर्यंत पाखरांनी धान्य ज्वारी खाल्ली संध्याकाळ झाल्यावर सगळी पाखरं निरोप घ्यायला तुकोबाऱ्यांजवळ पक्षाचा एक स्वभाव आहे संध्याकाळ झाल्यावर ते तुमच्या घरात थांबत तुम्ही सोन्याचा घास देता पण तो म्हणतो नाही दिवस गेला माझी पिलं वाईट पाहत पंख कापा थांबत नाही तीन बांधलं घरट दिला विसावा निवारा तीन बांधलं घर दिला विसावा निवारा घेऊन या पंखा खाली भरविला मुखीचा ओढरटाला लागली लागे चाहुल कुटाया आज गायाळ पक्षी जाई पिला आज गायाळ पक्षी जाई पिला अकराचा स्वभाव तुकोबाऱ्यांनी ते जाणारी पाखर पाहिली घरी जाणाऱ्या लोकांना तुकोबारे म्हणतात पाहो ओ सत्तुबा नारायणबा पक्षी अंगणी उतरती ते कागून तो निराहा अहो 2 महिने पाखरांनी धान्य खाल्लं दाना ठेवला असे नो 2 महिन्यानं पुण्याचे जे आगीरदाराले शेठ ज्वारी पाहायला 2-4 मित्र घेऊन तुम्ही आपली ज्वारी पहा फक्त त्यांना ते रान पाहिलं म्हणजे पिशे होते कंस
त्याची बीपी लो झाली शेतात. काय झालं शेठ? हो शेठ, तुम्ही नादच केलाय थेट. तू म्हणे गड्या इमानदार माणूस मी ज्वारी राखायला पाखर राखायला ठेवला. घात झाला मला. चल रे म्हणे तिथं मावशापर्यंत आले. पाटील कुलकर्णी बैसले जाण, आला घेऊन तया ठाया. तिथं पाटील कुलकर्णी बसले होते. अरे स्वतःच्या पोरांना तर अन्न ठेवलं नाही. आमच्याही पोराचं आमच्याही मुलाबाळांच्या हक्काचं ताट ताकरनं खाऊ घातलं. खर्चटलं महाराजांना आवडत शेठ थांबा हो येतो हो मी. अरे शेठ बोलू नका हो, येऊन राहतो मी. आम्ही काय पडून जाणारे दिसलो का शेठ तुम्हाला? ओढतच आम्ही. चिपड्या पडल्या रस्त्या. भागीरथींनी चिपड्या उचलल्या. बापाचा अपमान कोण पाहू शकते हो? आणि ज्यांना बापाचा अपमान पाहावा ते पोरग कसं म्हणा. डोळ्याला धारा होत्या भागीरथींच्या. माझ्या बापाला असं ओढत चिपड्या हातात घेतल्या. ताडपत्रीवर बसवलं तुकोबारांना. आणि तर सांगितलं त्यांनी की बाबा माझं नुकसान केलं यांनी. तुकोबारांना विचारलं महाराज खरंय काय? तुकशेट म्हटलं झालं माझ्याकडून, आता काय? आपण तुम्हीच केलं का नुकसान? हो मीच केलं. काय तुम्ही काम नाही केलं कायचं? केलं म्हणलं. काय केलं? तुम्ही काय काम घेतलं होतं यांचं? हे मला म्हटले होते मी तुम्हाला अर्धा मन दाणे देईल, तुम्ही आमची पाखरं राखा. तुम्ही काय केलं? पाखरच राखले. पाखरं राखले? हो. खाऊ कसे राखले पाखरं विचारा. तुकोबारे म्हणायचे ती पाखरं आल्यावर मी त्यांच्याकडे उभं राहायचो, त्यांना म्हणायचो या तुम्ही बसा, तुमचंच आहे. याला म्हणतात पाखरं राखले. मग कसे असतात तुकोबारे म्हटलं? गोफण घ्यायची, उडवायची त्यांना. एखादं पाखरू मेलं तर मेलं. तुकोबारे म्हटले मला ते जमणार नाही. कुलकर्णी बाबा नाही जमणार त्या. कोणी आई जीवाचा दगडो मत्सर वरण सर्वेश्वर पूजना मत्सराचा शरीरी नसावा. मत्सराचा शरीरी नसावा. लाभे विन जीवा दुःख देतो. तुमचा द्वेष लोकांनी करावं इतकं मोठं व्हावं, पण कोणाचा द्वेष करणं इतकं माणसानं छोटं होऊ नये. आपली उंची वाढवा. करू द्या जगाला तुमचा द्वेष. पण काय द्वेष करता कोणाचा? आपण जर कोणाचं वाईटच केलं नाही कधी स्वप्नात, देवीन वाचवायला त्याची इच्छा असते. अरे रागा देतात माणसाच्या आयुष्यात. सोडायचं. ज्या दिवशी आपलं संपलंय त्या दिवशी जगातली कोणती शक्ती वाचू शकत नाही आपल्याला. तुमचं मरण आलं ना, आलं. आणि तुमचं आलं नाही ना. मी डोरेवाडीलाच येत होतो त्यांच्याकडे कीर्तनाला. माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. रांजणगाव गणपती. आमचा ड्रायव्हर मी झोपलेलो गाडी, धाडकन गाडी पिकअपला. बोनट बिनट काच सगळी डॅमेज झाली गाडी. गेट सुद्धा उघडत नव्हते, ते अख्खं बोनट वरती आले. मी ढोरवाडीत गेलो त्या दिवशी. आमच्या स्वपनरावला सांगितलं, म्हटलं बघा मला आठवण आली याचं. हीच गाडी होती योगायोगाने माझ्याजवळ. म्हणजे मी नंतर ती गाडी घेतली. आज मी जी गाडी आणली तीच होती तेव्हा माझ्याजवळ. आळीपाणी. आमचा ड्रायव्हर इतका घाबरला होता, मला तो क्षण आठवतो की मी अक्षरशः म्हणजे त्याला बोलताच येत नव्हतं. 5-7 मिनिट मी म्हटलं तुला झालं काय? लागलं तर तुला काहीच नाही, तू बोलत काय? कारण मी झोपलेलो होतो, मी ते पाहिलं निश्चित. पण त्याला बोलता येत नव्हतं. प्रचंड घबराट. मी पहिला फोन आमच्या श्रीगुरूंना केला. म्हटलं बाबा असंच. बाबा मग तू ठीक आहे ना? म्हटलं मी एकदम ओके, मला काही लागलं नाही, मला खर्चटलं सुद्धा नाही कुठे. बाबांना तरी त्यांच्या मुखातले मोठे शब्द मोठे, मागे पुढे उभा राहायचं. आली आघात
तर जगातले प्रयत्न संपून जातात तिथं देव उभा राहतो तुम्हाला मला सांभाळायला. इथं माणसं म्हणतात मी केलं तू काय करणार, तुला काय येतं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार वेड्या. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं हे बिघडलं नालायक जीवन देवाच्या चरणावर नेऊन घालायला ज्ञानोबा सारखं संतत्व लागतं. होत नाही. मीच केलं तू खूप बरं म्हटलं मग मी पाखरं मारू शकत नाही, मग नुकसान भरून द्या. त्याला विचारलं वेळ झाला का हो किती झाली असते तुम्हाला ज्वारी, तो म्हटलं 2 खंड्या. तुकोबऱ्याने विचारलं किती झाली असते हो, ते म्हणा ते खोटं बोलताय, कमीत कमी 5-7 खंड झाली असते. ते गावचे म्हणे कमी सांगा महाराज, तुम्ही वाढवून राहिले त्याचं डिमांड. असं आहे. तुकोबऱ्या म्हणजे मी खोटं बोलू शकत नाही, तेवढीच झाली असते. कागद लिहिला श्री तुकाराम महाराज यांनी 2 खंड्या धान्य शेतमालकाला भरून द्यावं. या गट क्रमांकातलं या शिवारातलं तुकोबाऱ्यांमुळे झालेलं हे नुकसान आहे. जोपर्यंत 2 खंड्या धान्य शेतमालकाला भरून देत नाही तोपर्यंत तुकोबाऱ्यांवर गावकीची कडी नजर असेल. कागद लिहिला तुकोबाऱ्यांची सही घेतली, कागद खिशात ठेवला. तर ते गावकी म्हणे एवढे पाखरं एवढे धान्य एवढी ज्वारी पाखरं खातील कशी. चला बरं जरा गेली शेताला. तुम्हाला आश्चर्य सांगतो वडगावकर, ज्या शेतात तुकोबऱ्यांनी पाखरांना खाऊ घालता घालता कंसात दाणा ठेवला नव्हता त्याच देहूच्या पुण्याच्या जहागीरदाराच्या शेतात शेत पाहायला गेल्यानंतर प्रत्येक कणूस दाण्यांनी तुडुंब सुखाची तर राशी पांडुरंग देवानं डोलार कंस भरून टाकले. त्याला काय एक दाना पेरल्यावर इथं 1000 दाणे निर्माण करण्याची माझ्या परमात्म्याची ताकद आहे. देवाच्या शक्ती पुढं आहे देवासारखा कारखाना कुठं. इथं चोर पकडायचं मशीन आहे, बूट पॉलिश करायचं मशीन आहे, स्वयंपाक बनवण्याचं मशीन आहे, चपात्या बनवण्याचं भाजी बनवण्याचं मशीन आहे, भांडे धुवायचं मशीन आहे, कपडे धुवायचं मशीन आहे. फक्त एक मशीन तेवढं घरी घेऊन जा ऐकून. तेवढं मशीन ज्या दिवशी जगात निर्माण येईल त्या दिवशी समजावं आपल्याला देवदेव करायची इच्छा नाही. एक असं मशीन विज्ञानानं तयार करावं. त्यांना जर ज्ञानोबा तुकोबाऱ्यांवरती विश्वास नसेल तर की इकडून अन्न घालायचं, इकडून चपाती घालायची, भात घालायचा, भाजी घालायची आणि तिकडून रक्ताची धार निघाली पाहिजे. असं मशीन घडव. आता फक्त एकच बनवलं परमेश्वरानं, तिथं चपातीचं रक्त बनतं. धान्याचं रक्त बनवण्याची ताकद, रक्ताची धार काढण्याची ताकद माझ्या परमात्म्याची. त्याच्यावर प्रेम करा, तो आपल्यावर प्रेम करेल. त्यांचा अखंडित प्रेम भाव. संजो तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे आपल्याला. वेळ संपली, कीर्तन संपलेलं आहे. तुमचा अन्न महाप्रसाद आहे. तुमच्या संचितेचा अंत मी बघणार नाही. साधी 2 चरण सांगतोय का. तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते, त्यांच्या इतकी पवित्रता त्यांच्या इतकं भाग्य कोणाला मिळालेलं नाही. काय त्यांच्याकडे अरे देऊन उरतं, वाटता वाटता संतांकडे कधी संपत नाही. त्यांची इतकी श्रीमंती त्या संतांचे देणे कल्पतरू तुम्ही परिसा परी अगाध देणे चिंतामणी सरती पुरती धनविते. धनवान ज्ञानोबा आहे. ज्या ज्ञानोबारींच्या दारातला पिंपोळ सोन्याचा आहे त्या ज्ञानोबारींची काय श्रीमंती सरती पुरती धनविते. म्हणून ज्यांचा आवडता देव खंडित प्रेम भाव श्री तुकोबारे म्हणतात, एकदा जर त्यांची सेवा तुम्हाला मला झाली तर तुम्हाला देवाची सेवा सुद्धा केल्याचं पुण्य मिळतं. ऐकूया धावती भैरवी अभंगाचं शेवटचं चरण.
केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव त्यांची केल्या पावे सेवा इतकं जर पड असेल तर संतांच्या दिशेने जावं. उजव्या हाताला ज्ञानोबा आहे, डाव्या हाताला तुकोबा आहे आणि मध्ये परमात्मा आहे आणि याच्यामधलं आपलं आयुष्य आहे. ही जी चौकट आहे ना प्रत्येक उत्सवाची तेवढी जरी अभ्यासली सप्ताहाचं 50 वर्षाचं चित्र बघायचं. इकडून ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पांडुरंग परमात्मा वा आणि साक्षीला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय. एवढं साठवलं आयुष्यात संपलं झालं जीवन. एवढ्यात आयुष्य सामावलेलं आहे ना. ते ऐकावं, निहाळावं, पाहावं. ज्यांनी यांचं ऐकलं ते शिवराय आणि ऐकल्यामुळे स्वराज्याची स्वप्नपूर्ती झाली. आपण ऐका आपलंही भलं होईल, अन्यथा आपल्याला त्याचा परिणामही भोगावा लागेल. काय परिणाम? तुमची सगळ्यांची इच्छा आहे मला माहिती आहे की पिंगळा म्हटलं म्हणजे आपण तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा. त्यात हाताने टाळी वाजवा, थोडा इको द्यायला मोकळा इको, फीडबॅक चांगला, खरं चांगला दिले. हे जर नाही झालं तरी दुसरा येईल.
बायको घरी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना थोडस हसा गा नाचा. खूप सिरियस जेवण जगू नका. इथं 100 पैकी 100 गुण कोणीच देत नाही. किती चांगलं जगा. आनंदाची मस्ती उदाहरण आयुष्यात असलं पाहिजे माणसाच्या. काही काही माणसं एकदम सिरियस झाली. अटॅकिंग नाही का तुमची वेळोवेळी मिळतं का? अरे गायनाचे उडे आपली छंद मनाचे आनंद आवडीने गावं हसावं नाचावं. लोकांतात नाचता आलं नाही तुम्हाला उपाय सांगू. दरवाजा बंद करून नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. मग काय आपण आता नाचलो मनाच्या मनात गायचं काय विडोबार कुमार सर्व उपस्थित ग्रामस्थांना त्याप्रमाणे पंचक्रोशीतील भाविकांना विनंती आहे की सर्वांनी 2 मिनिटं जागेवरती थांबायचं. सर्वांनी शिस्तीचं पालन करूया आणि आपण या ठिकाणी महाराजांचा सन्मान करणार आहोत. वैकुंठवासी हरिभक्तपरायण जयवंत आबा राजगुडे यांच्या प्रेरणेतून सुरू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील हे सुवर्ण प्रत्येक कीर्तनामध्ये नित्यप्रमाणे घेत असतो. पुरुषांमधील भाग्यवंत त्याचप्रमाणे स्त्रियांमधील भाग्यवंत अशा विजेत्यांना आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी देत असतो. महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भाग्यवंतांची चिठ्ठी काढण्यात आलेली आहे. लवकरच त्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख करूया. या ठिकाणी महिला भाग्यवंत आहेत कुमारी स्वामिनी रोकडे. विनंती असेल की लवकरात लवकर आपण असतील सुकन्या हरिभक्तपरायण चांगुणाताई चौधरी यांच्या माध्यमातून यांच्या वतीनं त्या ठिकाणी पारायणाचं नेतृत्व केलं जातं. त्यांच्या या नेतृत्वामध्ये पारायणाची सेवा झाली. त्यानंतर सायंकाळी आपल्या सप्ताहावरती नितांत प्रेम अशी प्रवचन सेवा झाली. त्यानंतर आत्ताच या ठिकाणी विशाल महाराज खोले यांचं अतिशय सुंदर असं कीर्तनाचं निरूपण देखील झालं. आता यानंतर हरिजागर जय गणेश भजनी मंडळ तळेगाव ढमढेरे यांचा या ठिकाणी संपन्न होईल. त्याचप्रमाणे उद्या सप्ताहाच्या नित्यनेमाप्रमाणे पारायण. त्यानंतर सायंकाळी हरिभक्तपरायण हनुमंत महाराज कोकरकर आपल्या वडगाव नगरीचे एक आदर्श हरिभक्तपरायण हनुमंत महाराज कोकरकर यांचं प्रवचन या ठिकाणी होईल. त्यानंतर सायंकाळी
हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठे यांचं हरिकीर्तन